इथंच होतो. चला मला जाऊ द्या बाहेर. आतमध्ये येऊ नका, कोणी मध्ये येऊ नका. आता मला बाहेर जाऊ द्या. घेतला का? चालू केला ना? हो. आई राजा उदे उदे सोडा खाली. सारखं साईडला. चला जा सगळेजण चौकून पलीकडून करा. आजचे ज्ञानमाळीवाले विशेष सगळे नाव बुजू आज समोर करा. बस चला चला थोडं मागवा. या नाही कुणी या अलीकडे. तुम्ही आजच्या ज्ञानमाळीवाले बाजूला सारख्या नाही अर्धा भाऊ. चला सारखा भाऊ तुम्ही या इकडे अलीकडे या. या अलीकडे जागा येऊ द्या. समोर येऊ द्या. सगळ्या ज्ञानमालवाले पुढे वा. थोडा गॅस इकडे भाऊ तुम्ही सरका इकडे या इकडे या इकडे या साईडला सारखा. आवाज येतोय सगळ्याला? हा हा. थोडा इकडे फिरवायला पाहिजे. हात समोर एकदम सरळ. या ठिकाणी अशी प्रतिज्ञा घेत आहे की आजपासून मी शास्त्रपंथामध्ये नवीन प्रवेश करत आहे. शाक्त संप्रदायामध्ये प्रवेश करण्यासाठी हवी असलेली गुरुदीक्षा गुरुदीक्षा आज मी पंचमहाभूतांच्या साक्षीने ग्रहण करत आहे. या ठिकाणी माझी कुलदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, इष्टदेवता, परमपूज्य माता पिता यांचे पवित्र स्मरण करून यापूर्वी माझे प्रत्यक्षरित्या किंवा मानसरित्या जे गुरु झाले असतील, गुरुस्वरूपी मानले गेले असतील, त्या गुरुचेही स्मरण करून श्री नवनाथ महाराज माहुरगड निवासिनी महासती रेणुका तुळजापूर निवासिनी त्वरिता शक्ती करवीर निवासिनी महालक्ष्मी नाथ कुलस्वामिनी सप्तशृंगी अशा 3.5 शक्तिपीठांच्या प्रमुख मातृदेवतांची शपथ घेऊन येडाई, काळेश्वरी, योगेश्वरी इत्यादी कनिष्ठ देवतांची शपथ घेऊन असे जाहीर करत आहे की शाक्त संप्रदायाचे गुरु अर्थातच गुरुवर्य म्हणून श्री मुकुंदनाथ आंबेडकर ज्यांना मी भाऊ म्हणून संबोधेन यांचा स्वीकार राजी खुशीने करत आहे. सदर गुरु दीक्षा घेण्यासाठी माझ्यावर बळजबरी नाही. कुठलेही प्रलोभन मला दिले गेलेलं नाही. कुठलीही आसुरी महत्वाकांक्षा श्री गुरु आणि जगदंबेकडून माझी नाही.
संत सेवा घडवून मुखामध्ये नाम पडो जगाचे कल्याण हो अधिकाधिक भक्ती घडो मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती किंवा सद्गती हेच माझे प्रमुख उद्देश सदर दीक्षे मागील आहे आजपासून मी भावना गुरुस्थानी ठेवत आहे अर्थातच गुरु माझे वडील मी त्यांचा मुलगा असे माझे नाते आहे या नात्याने परमपूज्य महागुरु परशुराम नाना अंभोरे हे आमचे आजोबा लागतील याबरोबरच जन्म देणाऱ्या पित्यासारखाच मानपान आणि प्रतिष्ठा माझ्या मनामध्ये गुरुबद्दल राहील अशी प्रतिज्ञा मी घेत आहे दरवर्षी गुरुपौर्णिमेला ते शक्य न झाल्यास जसा मला वेळ मिळेल तसा गुरुचे पाय धुवून यथाशक्ती वस्त्रे फळ आणि दक्षिणा मी ऐपतीप्रमाणे सादर करेन पूर्ण फुलाची पाकळी अर्पण करेन हा माझा उद्देश असेल कुठल्याही प्रकारे गुरुची विटंबना गुरुच्या नावाचा एकेरी उल्लेख अरे तुरेची भाषा जगदंबा देवी संस्थान गादीला धोका आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन संभाषण माझ्या वागणुकीतून येणार नाही शेवटी शपथ घेत आहे की करे सो भरे जो मुझसे गुरु की निंदा करे उसका गुरु उसका गुरु उससे फिरे करे सो मरे करे सो डरे गुरु गोरक्षनाथ मच्छिंद्र बाबा अशी शपथ मला मान्य आहे याबरोबरच एका पित्याचं वर्तन मुलासोबत मुलीसोबत जसं असते तसं माझ्या गुरुचं आणि माझं वर्तन राहील वेळ प्रसंगी मला रागवण्याचा माझ्या चुक्या समजावून सांगण्याचा जो अधिकार पित्याला आहे तोच माझ्या गुरूंना आहे असे मी कबूल करून सांगत आहे की सदर संकल्प काया वाचा मनाने शुद्ध अंतःकरणाने ध्यानाने मनाने सुनयनाने पंच प्राणाने मला कबूल आहे गुरु माझे वडील गुरुची पत्नी माझी गुरु आई गुरुचे इतर सर्व शिष्य माझे बहीण आणि बंधू आहेत आमचा एक परिवार आहे परिवाराची एकता एकामेकांमधील बंधुता एकामेकांवरील प्रेम निष्ठा हीच आमच्या भक्तीच्या इमारतीची खरी पायाभरणी आहे हा संकल्प मला कबूल आहे मंगल सरोवरशी कबूल आहे संगीता मडीवर कबूल आहे थांबा थांबा मी सांगितलं नाही तुम्हाला इथून येऊ द्या चंद्रकला सर्जेराव कबूल आहे इथून नको ना थांब ना बाई जरशी मी सौ मीनाक्षी मनोज मोरे कबूल आहे तुझं झालं का बाई
संजीवनी सुभाष माने कबूल आहे. अमिषा गंगाराम कबूल आहे. मनीषा शिरसागर सुवर्णा नाईक कबूल आहे. किशोर चित्रा दाभाडे मला कबूल आहे. महिना जाधव कबूल आहे. कबूल आहे. निर्वांग कबूल आहे. मनोज जय मोरे कबूल आहे. अजय जागडे कबूल आहे. मी अंकुश नामदेव तांदळे कबूल आहे. मी सदानंद सुभा पाटकर कबूल आहे. निशांत फुलारे कबूल आहे. मी विलास पाटील मी मोहन लाळगे कबूल. धर्मापाल गौरव. बांगडीचा काजरी काढा बाबा.